आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आमचं पाणी हक्काचं आहे. आमच्या दौंड तालुक्यातील जमिनी पुनर्वसन झालेलं आहे. पुनर्वसनवाल्यांना सुद्धा पाणी नाही आणि आम्हाला सुद्धा पाणी नाही. आमच्या हक्काच्या जमिनी आहेत आणि वेस्टेज पाणी हे जाणाई शिरसाईला द्यायचं असून हे चालू रोटेशनमधलं पाणी जाणाई शिरसाईला जाते आणि आमच्या तालुक्याला पाणी मिळाना. शेतीतली पिकं आता अक्षरशः जळायला लागलेली आहे. गुरांना चारा उपलब्ध नाही, गुरांना पाणी कमी पडायला लागलेलं आहे. पाणी पिण्याची सुद्धा बिकट परिस्थिती झालेली आहे. तरी आमच्या तालुक्यातील प्रतिनिधी आणि आजी माजी आमदार कुठल्याही परिस्थितीत आवाज उठवत नाही. बाहेरच्या तालुक्याचे प्रतिनिधी येतात म्हणतात आमचं हक्काचं पाणी, ते हक्काचं पाणी आम्हाला द्या आणि आमचं हक्काचं पाणी असताना आम्हाला ती पाणी मिळत नाही. आणि आमच्या जमिनी आता सध्या पाण्या वाचून सगळं फार पिकं जळू लागलेली आहेत. तरी आम्हाला तातडीने हे पाणी एक पाळी आम्हाला आता कसल्या परीत इंदापूरला न जाता हे दौंड तालुक्याला पाणी सोडण्यात यावे, ही अशी आमची दौंड तालुक्यांच्या वतीनं शासनाला एक विनंती आहे की ही पाणी आम्हाला ताबडतोब कसल्या परिस्थितीत 3-3, 4-4 दिवस का होईना पण हे फाटे तुम्ही सोडले पाहिजेत. आणि पिकांची जी अवस्था बेकार झालेली आहे त्या पिकांना कुठंतरी जीवदान देऊन शेतकरी कुठंतरी हा चांगल्या रूपाला लागला पाहिजे. नाही तर शेतकरी पूर्णपणे तळावर मिशीला जाऊन बसेल. एकतर कुठल्याही मार्केटला बाजार नाही आहे, कांद्याला बाजार नाही, ऊसाला नीट बाजार नाही. तरी शासनाने आता कसल्या परिस्थितीत अति तातडीने हे पाटस, वरवण, गिरीम हे जी गावांना जे आता पाण्याचा अत्यंत तुटवडा गंभीर झालेला आहे तर ते पाणी तातडीने सोडावा, कॅनेल सोडावा. नाहीतर अन्यथा आम्ही तीव्र रूपाने आंदोलन करून कॅनेलच्या चिमण्या अक्षरशः तोडून आम्ही फाटे वर्त करून कॅनेल सोडलं जाईल. ही शासनाने गंभीरपणे दखल घेऊन पाणी आमच्या हक्काचं आहे, नाही कोणाच्या बापाचं, हे पाणी आम्हालाच मिळालं पाहिजे प्रथमतः. नंतर इंदापूर आणि बारामतीचा विचार झाला पाहिजे. कारण का जमिनी ह्या सगळ्या दौंड तालुक्यातील पुनर्वसन झालेलं आहे. त्या पुनर्वसनला जमिनी झालेल्या कुठल्याही शेतकऱ्यांना एक रुपया त्याचा त्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. तरी शासनाने पाणी हे आधी पहिलं दौंड तालुक्याचा विचार करून नंतर दुसऱ्या तालुक्याचा विचार केला पाहिजे. आम्ही म्हणत नाही की त्या तालुक्यांना पाणी देऊ नये, पण आधी दौंड तालुक्याचा विचार नंतर दौंड, बारामती आणि इंदापूरचा विचार करावा. आणि इंदापूरवाल्यांनी, बारामतीवाल्यांनी सुद्धा दौंडकरांची काय परिस्थिती हे सुद्धा स्वतः पाहावा. तुम्हाला बी खासदारांना मतदानाची गरज आहे, दौंड तालुक्याची गरज आहे. खासदारांनी सुद्धा हे दौंड तालुक्यामध्ये लक्ष घातणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणं हे खासदारांचं काम आहे, आमदारांचं काम आहे, माजी आमदारांचं काम आहे. तुम्ही कुठल्या परिस्थितीत जर आवाज नसताल उठणार, जनतेला जर सहकार्य नसताल करत, तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये जनता तुम्हाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही ताबडतोब या दौंड तालुक्याला कसं पाणी मिळेल त्याची तुम्ही ह्या प्रतिनिधींनी त्याची कार्यवाही करण्याची गरज आहे आणि पाणी दिलं पाहिजे. बीबी कॅनेल हा केडगावच्या वरतच चालू आहे म्हणे, नुसतंच बीबी कॅनेल आला, बीबी कॅनेल आला. बीबी कॅनेलचा पाटस, वरवणला कुठलाही उपयोग नाही. सगळे कॅनेल बंद आहेत. बीबी कॅनेलचं सुद्धा पाणी येत नाही. आणि मुळामुठा नदीचं कालव्याचं सुद्धा पाणी हे दौंड तालुक्याला पूर्णपणे मिळत नाही. हे पाणी सगळं बारामती आणि इंदापूरला चाललेलं आहे. तरी आजी आमदार, माजी आमदारांनी आणि खासदारांनी या तिघा जणांनी दौंड तालुक्यावर लक्ष ठेवून पाणी ताबडतोब शेतकऱ्यांना मिळावं याची व्यवस्था करावी. अन्यथा आम्हाला कॅनेल फोडावा लागेल. त्याची दक्षता काय जे नुकसान होईल तर ही शासन आणि हे प्रतिनिधी यांनी त्याच्यावरती जिम्मेदारी राहील. की शेतकऱ्यांच्यातून उद्रेक निर्माण व्हायला लागला आहे. तर 3 ते 4 दिवसामध्ये कसल्या परिस्थितीत कॅनेलला पाणी सोडावं ही माझी तळतळीची आणि कळकळीची नम्र विनंती आहे. शासनाला माझं एवढीच विनंती आहे की पाणी ताबडतोब सोडावे.